नागोठणे येथील मुंबई गोवा महामार्गाचे धीम्या गतीने सुरू असलेले काम समाधानकारक झाले नाही तर उपोषणाला बसण्याचा इशारा स्थानिक पत्रकार याकूब सय्यद यांनी दिला होता। या इशाऱ्यानंतर गुलमोहर हॉटेल ते वाकण गोडसई दरम्यानचे काम वेगाने सुरू झाल्यामुळे प्रवासी आणि नागरिकांनी सय्यद यांना धन्यवाद देत समाधान व्यक्त केले। रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशन आणि साईबाबा स्पोर्ट्स क्लब सिंधुदुर्ग शाखा लांजा यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय मानांकन कॅरम स्पर्धेचे उद्घाटन आमदार राजन साळवी यांच्या हस्ते झाले। यावेळी लांजाचे नगराध्यक्ष मनोहर बाईट, बीडीओ संतोष मेहत्रे आदी मान्यवर उपस्थित होते। या स्पर्धेच्या माध्यमातून जिल्ह्यात चांगले कॅरम खेळाडू निर्माण व्हावे अशा शब्दात आमदार साळवी यांनी स्पर्धेला शुभेच्छा दिल्या। अलिबाग तालुक्यातील कुसुंबळे या ठिकाणी श्रीराम शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते। या शोभायात्रेत नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले। सजवलेल्या रथातून प्रभू श्रीराम यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली। श्रीराम, लक्ष्मण, सीता, हनुमान यांच्या वेशातील भाविकांवर पुष्पवृष्टी करण्यात आली। शाळकरी विद्यार्थिनींनीही रामगीतांवर नृत्य सादर केले। 450 वर्षांची परंपरा जपणाऱ्या शिराळेवासियांच्या गाव पळणीला ठाकरे गटाच्या वैभववाडी महिला शहर प्रमुख मानसी सावंत यांनी भेट देऊन गावकऱ्यांबरोबर आनंद लुटला। त्यांच्यासोबत ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारीही सहभागी होत्या। रत्नागिरीत रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे महिलांची दुचाकी रॅली काढण्यात आली। या रॅलीद्वारे नागरिकांना हेल्मेट वापराबाबत आणि रस्ता सुरक्षा अभियानाबाबत प्रबोधन करण्यात आले। वरिष्ठ न्यायाधीश निखिल गोसावी यांच्या हस्ते रॅलीचा प्रारंभ झाला। राज्यस्तरीय कुमार अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेचा थरार रत्नागिरीमध्ये पाहायला मिळतोय। उद्योजक किरण सामंत यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले। स्पर्धेत राज्यातून 450 स्पर्धक सहभागी झाले आहेत। 2 दिवस ही स्पर्धा खेळली जाईल। स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमाला जिल्हा आणि राज्य कुस्ती संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते। पालकमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीमधील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहाला कोट्यवधींचा निधी उपलब्ध करून दिल्यामुळे नाट्यगृह अत्यंत सुसज्ज आणि अद्ययावत होणार आहे अशी प्रतिक्रिया नाट्यकर्मी समीर इंदुलकर यांनी व्यक्त केली। 26 जानेवारी रोजी नाट्यगृह प्रेक्षकांसाठी खुले होईल असे त्यांनी स्पष्ट केले। दापोलीमधील वांझोळली ग्रामपंचायतीच्या सरपंच निधी दुर्गावळे आणि ठाकरे गटाचे केळशी उपविभाग प्रमुख नितीन दुर्गावळे यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह आमदार योगेश कदम यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश केला। या सर्वांचे आमदार कदम यांनी स्वागत करून पक्षकार्य मजबूत करण्यासाठी शुभेच्छा दिल्या। राजापूर तालुक्यातील पाचल भागात पंचक्रोशीतील राम भक्तांकडून सोमवारी भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे। शोभायात्रेच्या नियोजनासाठी पाचल हनुमान मंदिरात नियोजनाची बैठक पार पडली। शोभायात्रेसह भव्य दिव्य कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले। आमदार राजन साळवी यांना पाठिंबा देण्यासाठी खेड शहरामध्ये ठिकठिकाणी बॅनर आणि होर्डिंग्ज उभारण्यात आले आहेत। रत्नागिरी पाठोपाठ खेडमध्येही आमदार साळवी यांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी पाहायला मिळते। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।